प्रिलिम्सच्या अगोदर माझा बऱ्यापैकी मेन्सचा स्टडी झाला होता. ओके. घरी वातावरण असं होतं की तुम्हाला संधी दिली जाईल, मग ते आमच्या हातात होतं की किती सोनं करायचं. की मला अजून 20 किंवा 25 वर्षांनी ती जे आयुष्य जगते आता ते नाही जगायचंय. पुण्यात राहून पण जर अभ्यास करत नसेल तर यूज नाहीये, पण घरी राहून पण जर म्हणजे आपला 100% देत असेल तर म्हणजे रिझल्ट काही असो पण आपण आपल्या जर्नीतून सॅटिस्फाईड असतो. जर आपल्या हँड रिटन नोट्स असतील तर बऱ्यापैकी ते लिहितानाच एक कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये मटेरियल आपल्या ब्रेनमध्ये स्टोअर झालेलं असतं, मग ते रिव्हिजन करते वेळेस खूप इझी होऊन जातं. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. राज्यसेवा 2023 ची जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती की पूर्व परीक्षा सर्वांसाठी एक झाली आणि फॉरेस्ट असेल, इंजिनिअरिंग असेल आणि आपली जी जनरल एमपीएससी आहे ज्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार ही जी पदं आहेत यांच्या प्रत्येकाच्या मेन्स वेगळ्या झाल्या. आणि या मेन्समध्ये जी इंजिनिअरिंगची मेन्स झाली त्या मेन्समध्ये राज्यामध्ये 10व्या क्रमांकाने आणि मुलींमधून 2ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून ज्यांची निवड झाली की जी सुपर क्लास 1 पोस्ट आहे, अशा तेजश्री भारत लेंडवे मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. खरं तर मॅडम, तुम्हाला यापूर्वी देखील असिस्टंट इंजिनियर म्हणून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. ती ग्रेड 2 ची पोस्ट होती आणि आता तुम्ही सुपर क्लास 1 झालात. खरं तर इंजिनिअरिंगमधली ही पहिली डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम तुम्ही दिली. इंजिनिअरिंगमध्ये म्हणण्यापेक्षा एमपीएससीचीच पहिली डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम तुम्ही दिली आणि त्याच्यामधून तुम्ही ही पोस्ट मिळवली. मला वाटतं जी युपीएससी मधून देखील जी परीक्षा घेतली जाते त्याला देखील पहिलं पोस्टिंग जे आहे हेच असतं. त्याच्यामुळे युपीएससीचे असो किंवा राज्यसेवेचे असो तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा दिली आणि त्याच्यातून तुम्ही पहिल्या परीक्षेचे डिस्क्रिप्टिव्हचे मानकरी झालात. खरं तर डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास तुम्ही कसा केला, डिस्क्रिप्टिव्हला तुम्ही सामोरे कसे गेलात, कारण तुम्ही पहिली ऑब्जेक्टिव्ह दिली, दुसरी डिस्क्रिप्टिव्ह दिली, याच्यावरती आपण येऊयात. परंतु तुम्ही इंजिनियर झालात आणि स्पर्धा परीक्षेकडे आलात, काय ठरवलं होतं? म्हणजे सर सुरुवातीला असं होतं की 12th नंतर माझ्याकडे ऑप्शन बरेच होते. बरोबर. पण जेव्हा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं की बीएससी करायचं बी असं, तेव्हा म्हणजे माझ्या गावातील दोघांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आणि त्यांचं एमपीएससी थ्रू सिलेक्शन झालेलं. मग मी माझ्यातल्या काही क्वालिटीज आणि म्हणजे जेव्हा मी विचारलं की पुढं काय करायला पाहिजे तर सगळ्यांनी हेच सांगितलं की तुझ्या क्वालिटीजनुसार तू सिव्हिल इंजिनिअरिंग करू शकते आणि जर स्पर्धा परीक्षा करायचं असेल तरी पण सिव्हिल इंजिनिअरिंग बेस्ट ऑप्शन आहे. म्हणून मग मी इंजिनिअरिंगमध्ये पण सिव्हिल इंजिनिअरिंग चूज केलं. पण तुम्ही ज्यावेळेस राज्यसेवेची परीक्षा दिली, एकत्र एक्झाम झाल्या, त्यावेळेस तुम्हाला हे पण कोणी नाही सांगितलं की त्याच्यातून डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार किंवा आणखी बाकी जे महसूल मधली पदं असतात, पोलीस खात्यातली पदं असतात, याच्याविषयी माहिती नव्हतं का? हा, म्हणजे माहिती होतं, पण असं होतं की जर म्हणजे पहिलं कसं की इंजिनिअरिंग टेक्निकलमध्ये मला इंटरेस्ट जास्त होता. मग जेव्हा मी विचार केला की जनरल करायचं की टेक्निकलमध्ये, तर तेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग एवढं असं जास्त आवडायचं की टेक्निकलमध्येच जास्त करायचं असं इच्छा होती, म्हणून मग मी टेक्निकलमध्येच केलं. म्हणजे जनरल पण तेवढंच आहे, इंटरेस्टिंग आहे, पण प्रत्येकाचं वेगळं असं की मला टेक्निकलमध्ये करायचं होतं. पण इंजिनिअरिंग करून तुम्ही इकडे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येणं हे घरच्यांना पटणार होतं? म्हणजे ऍक्च्युली ऍडमिशन घेतानाच ह्या विचाराने घेतलं होतं की पुढं एमपीएससी करायचं आहे, ते पण टेक्निकल. मग ब्रांच कोणती चूज करायची तर सिव्हिल इंजिनिअरिंग असं. ओके. ऍडमिशनच इंजिनिअरिंग करायचाच उद्देश तो होता तुमचा, म्हणजे असं नाही की इंजिनिअरिंग केलंय त्याच्यानंतर कुठेतरी जॉब सोडून किंवा जॉब करायचा नाही किंवा जॉब भेटला नाही म्हणून तुम्ही इकडे आलात, असं काही नाही. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतानाच मेन मोटिव्ह हे होतं. मग अभ्यास तुम्ही त्यावेळेसपासून सुरुवात केली असेल? म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर तर असं एवढं काही नाही, पण जेव्हा 3rd इयरमध्ये गेट एक्झाम असते मग त्याच्यासाठी मी जस्ट बेसिक केलं होतं आणि 3rd इयरमध्येच म्हणजे गेट क्वालिफाय झाले. मग ते ऍक्च्युली माझ्यासाठी असा कॉन्फिडन्स बुस्टर होता की करू शकते मी. म्हणजे मग मी 3rd इयर आणि आमच्या वेळेस काय झालं, लॉकडाऊन होता, मग मी घरूनच चालू केलं. म्हणजे फायनल इयरमध्ये मग मी फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगचा सगळा टेक्निकल पोर्शन केलेला, म्हणजे सगळं स्ट्रॉंग केलं होतं बेसिक. आणि मग नंतर जेव्हा प्रिलिम्स येत गेली तेव्हा म्हणजे प्रिलिम्सच्या अगोदर माझा बऱ्यापैकी मेन्सचा स्टडी झाला होता. म्हणजे पहिली प्रिलिम्स द्यायच्या आधीच तुमचा मेन्सचा स्टडी झाला? मेन्सचा ऑलमोस्ट 60% to 70% स्टडी झाला होता. मग नंतर 3-4 महिन्यांमध्ये प्रिलिम्स केलं. मग प्रिलिम्स झाल्यानंतर जो मेन्सच्या मध्ये टाइम होता त्याच्यामध्ये प्रॉपर प्रॅक्टिस आणि रिव्हिजन करत गेले. अच्छा. मग तुम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएशन चालू असतानाच अभ्यास सुरू केला? फायनल इयर. काही क्लासेस वगैरे केले होते कुठले? टेक्निकलसाठी ऑनलाईन क्लास घेतलेलं मेडिझीचं. ओके. तेव्हापासूनच तुमच्या अभ्यासाची तयारी होती. घरची पार्श्वभूमी काय होती? आई वडील काय करत होते? माझे आई शेती आणि घर सांभाळते आणि वडील हायस्कूलमध्ये क्लार्क आहेत.
आणि एक बहीण आहे, 2 भाऊ आहेत. म्हणजे ओव्हरऑल वातावरण असं होतं की वडिलांनी पहिल्यापासून असंच इनबिल्ड केलं होतं की शिकायचंय किंवा आम्ही संधी देणार आहे तुम्हाला. म्हणजे असं नाही की आता आमच्या गावामध्ये असं नाही की सगळ्यांना संधी देतात, पण घरी वातावरण असं होतं की तुम्हाला संधी दिली जाईल. मग ते आमच्या हातात होतं की किती सोनं करायचं. आणि त्याच्या पण पेक्षा जास्त की म्हणजे माझ्या आईची जास्त इच्छा होती शिकायची, पण त्यांची तेव्हाची परिस्थिती नव्हती. मग माझ्या आईने नेहमी हेच सांगितलेलं की तुला संधी दिली जाईल, मग ते तुझ्या हातात आहे की तू त्याचं किती हे करणार. बरोबर, संधीचं सोनं करायचं की नाही करायचं हे तुझ्या हातात आहे, पण तुला संधी तर दिलीच जाणार असं. आणि जास्त म्हणजे तिन्हीच असं मी घरी राहून स्टडी करायचे, तर तेव्हा माझं सगळ्यात जास्त मोठं मोटिवेशन तेच होतं की मी अभ्यासाला उठायच्या अगोदर ती उठलेली असायची घरातील कामं वगैरे आवरायसाठी. मग मला असं वाटायचं की मला अजून 20 किंवा 25 वर्षांनी ती जे आयुष्य जगते आता ते नाही जगायचंय. मग मी तिच्या अगोदर उठलं पाहिजे अभ्यासाला असं. त्याच्यामुळे मग मी घरी राहून अभ्यास करायचे. क्या बात आहे. म्हणजे घरातूनच तुम्हाला मोटिवेशन होतं. मला एक सांगा की ज्यावेळेस तुम्ही घरी अभ्यास करत होता, बरेच आता सोशल मीडियाचा जमाना आहे, तुम्ही भाषण वगैरे ऐकत असताल किंवा तुम्हाला हे माहिती असेल की पुणे असेल, दिल्ली असेल, मुंबई असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यासाला जातात. असं तुम्हाला नाही का वाटलं कधी की नाही आपण पण कुठेतरी पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन अभ्यास केला पाहिजे? म्हणजे सुरुवातीला सगळ्यांना डाऊट असतो की जायला पाहिजे की नाही, किंवा मला पण तसं होतं की जायला पाहिजे, की घरी ते एन्व्हायरमेंट नाही भेटणार किंवा जे मटेरियल आहे ते. पण माझ्यासाठी असं होतं की माझा एक भाऊ आहे, तो गाईड करत होता टाइम टू टाइम, की म्हणजे राईट टाइमला असं राईट डिसिजन घ्यायला पण हेल्प केली. आणि प्रॉपर मटेरियल असो किंवा जे पण काही गायडन्स असेल ते त्यांनी म्हणजे प्रोव्हाइड करत होता. त्याच्यामुळं म्हणजे मला घरी राहून पण जे एन्व्हायरमेंट पुण्यामध्ये असतं स्टडीसाठी लागणारे रिक्वायरमेंट ते भेटत होत्या. मग फक्त एवढं असतं की म्हणजे कुठं जरी राहिला तरी आपल्या हातात असतं की आपण किती देतो, म्हणजे आपलं एफर्ट्स किती आहेत ते. पुण्यात राहून पण जर अभ्यास करत नसेल तर यूज नाहीये, पण घरी राहून पण जर म्हणजे आपला 100% देत असेल तर म्हणजे रिझल्ट काही असो, पण आपण आपल्या जर्नीतून सॅटिस्फाईड असतो की मी दिलं होतं असं. कारण बरेच जण आमची परिस्थिती नाहीये की आम्ही पुण्यासारख्या किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी जाऊन अभ्यास करू शकत नाही म्हणून आम्ही अधिकारी होत नाही असं सांगणारे पण भरपूर विद्यार्थी असतात. सो त्यांच्यासाठी हा एक चांगला मेसेज. म्हणजे मला वाटतं की असं नाही की जे एरिया आहे ते मॅटर करतं, ते फक्त म्हणजे डिपेंड करतं की तुमचं डेडिकेशन लेवल किती आहे, म्हणजे तुम्ही स्वतः किती डिसिप्लिन आहेत असं. मग जर आपण जर डिसिप्लिन असो तर आपोआप सगळ्या गोष्टी मग आपण कन्सिस्टंटली करत राहतो. म्हणजे घरी राहून जास्त असं प्रॉब्लेम कधी आला नाही, फक्त कधी कधी कन्सिस्टन्सी ब्रेक व्हायचे, पण परत ते म्हणजे माझ्याकडे असं डिसिप्लिन होतं की ते मी परत ट्रॅकवरती यायचे. बरोबर, नक्कीच. ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग करत असताना तुमचं फिक्स झालेलं होतं की तुम्हाला अभ्यास करायचा, तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यायचं, टेक्निकलमध्ये यायचं, हे तुमचं ठरलेलं होतंच. मग सुरुवात कशी केली तुम्ही? कारण आता भरपूर विद्यार्थी तुमच्याकडे पाहून अभ्यास सुरू करत असतील किंवा त्यांनी केला असेल, काहींना ज्यांचं सिव्हिल झालंय त्यांना टेक्निकलमध्ये यायचंय. तर नवीन जे विद्यार्थी असतात त्यांना हे देखील कळणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने, कारण तुम्ही पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुमची क्लास 2 ची पोस्ट निघली, परत डिस्क्रिप्टिव्हच्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्ही सुपर क्लास 1 पोस्ट तुमची निघाली. तर हे जे चक्रव्यूह आहे, या चक्रव्यूहात अडकण्याच्या आधीच तुम्ही पोस्ट काढलेली आहेत आणि त्यासाठी काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी आणि तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली? म्हणजे मला असं वाटतं की जर म्हणजे आता बऱ्यापैकी काय होतं की प्रिलिम्स देतात लोक, मग प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये जेवढा टाइम असतो, म्हणजे रिझल्ट आल्यानंतर मग सिरियस होतात मेन्ससाठी. म्हणजे जेवढा टाइम असतो त्याच्यामध्ये जास्त नाही होत स्टडी, किंवा जेवढं जास्त मार्क्स पडायला पाहिजे जे गरजेचे आहेत पोस्ट मिळवण्यासाठी त्या लेवलपर्यंत नाही जात. मग कुठंतरी मेन्स क्वालिफाय होते थोडेसे लीडमध्ये, म्हणजे मार्क्स एवढे नाही येत. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं तर की प्रिलिम्सच्या अगोदर 3 महिने तर कमीत कमी लागतात की रिव्हिजन प्रॅक्टिस टेस्ट सिरीजसाठी. पण त्याच्या अगोदरच जर आपला जर असा मेन्सचा ऑलमोस्ट 60% जरी सिलेबस कव्हर असेल तर मग नंतर मेन्सचा जे टाइम गॅप आहे प्रिलिम्स आणि मेन्स, त्याच्यामध्ये मग फक्त प्रॅक्टिस, रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज, म्हणजे एकदम टाइम मॅनेजमेंट जेवढं काही म्हणजे आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन करता येईल तेवढं करू शकतो. मग त्याने आपला म्हणजे स्कोअर पण वाढून जातोय. म्हणजे माझ्या बाबतीत हेच होतं की मी फायनल इयरला होते तेव्हा फक्त टेक्निकलचा सगळा सिलेबस कव्हर केलेला. त्याच्यामुळे मग नंतर एकच नोट्स होत्या पहिल्यांदा जे बनवल्या त्या. मग डिस्क्रिप्टिव्हच्या वेळेस एक्झामची नीड काय आहे समजले, ऑब्जेक्टिव्हच्या वेळेस एक्झामची नीड काय आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्हच्या वेळेस कसं होतं की प्रिव्हियस इयर पेपर अनालिसिस केलं तर समजून जायचं.
मग त्याच्या थ्रू म्हणजे जे नोट्समधून आहे तेच कंटेंट, पण फक्त वाचण्याची पद्धत होती ती बदलावं लागली. आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये पण तेच नोट्स, पण जे स्टडी करायचं, रायटिंग प्रॅक्टिस जे असेल ते फक्त चेंज झालं. आपण ते रायटिंग प्रॅक्टिस कशी केली तुम्ही? कारण तुमच्याकडे वेळ पण कमी होता. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह साठी तुम्ही नोट्स काढले होते, पण मी इकडे लिहायचं होतं तुम्हाला. त्याची प्रॅक्टिस कशी केली? म्हणजे जास्त तर माझं असं होतं की जे काही क्वेश्चन असतील, आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बऱ्यापैकी न्यूमरिकल असतात, म्हणजे न्यूमरिकल असतील ते सगळे म्हणजे असं स्वतः जोपर्यंत मी ट्राय नाही करत किंवा शेवटच्या आन्सरपर्यंत नाही पोहोचत तोपर्यंत मी सॉल्व्ह करायचे. मग काही लेवल म्हणजे एक लेवल अशी यायची की हे न्यूमरिकल मी बघितलं की समजून जायचं की पुढं त्याचा मॅप काय आहे, की हे कॅल्क्युलेट करायचं आहे, नंतर हे करायचं आहे. मग तेव्हा समजून जायचं की ह्या टाईपचे क्वेश्चन माझे झालेत. म्हणजे थिओरॉटिकल क्वेश्चन असतील त्याच्यासाठी असं ब्रेन मॅपिंग टाईप किंवा डायग्राम टाईप असं म्हणजे थोडक्यात स्टडी करतानाच असं करायचं की जर असा क्वेश्चन आला, सपोज म्हणजे कोणत्या पण टाईपचा क्वेश्चन आला तर त्याचं आन्सर कसं लिहायचं. म्हणजे पहिला इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये डेफिनेशन असेल, एक्झाम्पल, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, जे म्हणजे एक पॅटर्न टाईप असं फिक्स असतं की मग त्या टाईपनी असं म्हणजे स्टडी करतानाच असा विचार करायचा की मी हे आता स्टडी करते, पण जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर मी हे कसं लिहू शकते, मग हे प्रिपेअर करायचं त्याच वेळेस. म्हणजे बऱ्यापैकी लोक असं अभ्यास तर खूप करतात, पण त्यांचं असं चुकतं की ॲक्च्युअल टाईम असतो तिथं त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स नाही होत. मग त्याचा जास्त म्हणजे बेस्ट परफॉर्म करायसाठी जे गरजेचं आहे त्याची जास्त प्रॅक्टिस आधी केली पाहिजे. म्हणजे फक्त अभ्यासच महत्वाचा नाही, पण एक्झाममध्ये कसं परफॉर्म करायचं आहे ह्याची प्रॅक्टिस पण तेवढीच गरजेचं आहे. अगदी बरोबर, कारण अभ्यास भरपूर असतो आणि त्या एक्झामच्या 1-2 तासाच्या ह्याच्यात नक्की गडबड होऊन जातात आणि तिथंच ते कुठेतरी मागे पडतात. नक्की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होता, ऑब्जेक्टिव्ह मधून पहिली पोस्ट काढली पहिल्या अटेम्प्ट मध्ये, दुसरा तुमचा अटेम्प्ट डिस्क्रिप्टिव्हचा, पण तोही पहिलाच डिस्क्रिप्टिव्हसाठी. तुम्हाला भीती नाही का वाटली? कारण सगळ्यांनाच भीती वाटली होती डिस्क्रिप्टिव्हची. त्यावेळेस तुम्हाला असं भीती नाही वाटली कधी? म्हणजे भीती असं नाही, पण म्हणजे माझा विश्वास होता. म्हणजे जे काही मी प्रिपेअर केलं होतं, माझं बेसिक्स स्ट्रॉंग केलं होतं मेन्सचं, त्याच्यामुळं म्हणजे असं होतं की मी मेन्स तर कोणती पण करू शकते, फक्त प्रिलिम्स मला थोडं जास्त एफर्ट्स द्यावे लागतील, म्हणून मग मी प्रिलिम्सचं केलं होतं. पण मेन्सला असं होतं की मी फायनल इयरमध्ये जे स्टडी केला होता, जे बेसिक स्ट्रॉंग केले होते, त्याच्यामुळं म्हणजे मेन्सला भीती नव्हती. पण तरी असं थोडंसं असतं की टाइम मॅनेज होईल का, पेपर कव्हर होईल का. पहिलीच एक्झाम होती ना. आणि वरून पेपर पॅटर्न माहीत नव्हता. मग त्याच्यासाठी बरेच जे प्रिव्हियस इयर पेपर होते 2012-13 वगैरे तेव्हाचे पेपर, आणि मग दुसरं हे की इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे जे प्रिव्हियस इयर पेपर होते, UPSCचे, मग ते पण पेपर सॉल्व्ह केले होते. तुम्ही सांगितलं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 11-12चे जे MPSC त्यावेळेस घेत होते, त्याचा काय फायदा झाला? म्हणजे बऱ्यापैकी असं MPSCचं कसं आहे की पॅटर्न म्हणजे कोणत्या पण एक्झामचं असं आहे की पॅटर्न एक असतो प्रत्येक एक्झामला. मग ते डिपेंड करतं की आपण किती प्रॉपरली अनालिसिस करतो त्या पॅटर्नचं, आणि मग ते रिक्वायरमेंट काय आहे एक्झामची समजून घेतो. मग जर ते पेपरचं अनालिसिस करून त्या एक्झामची रिक्वायरमेंट समजली ना, तर मग आपल्याला कळून जातं की आपल्याला अभ्यास करायची काय नीड आहे असं. म्हणजे आपल्या ज्यावेळेस तुम्ही तुमची पहिली पोस्ट मिळाली तुम्हाला असिस्टंट इंजिनियरची, ज्यावेळेस दुसऱ्या परीक्षेत तुम्ही अभ्यास करत होता त्यावेळेस तुम्ही जॉईन होतात की नाही? म्हणजे मी जेव्हा 2023ची मेन्स दिली त्याच्यानंतर 22चा इंटरव्ह्यू झाला आणि रिझल्ट आला. अच्छा. पण आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्हाला काहीतरी अभ्यास मटेरियल पण लागलं असेल ना, पुस्तक, कारण तुम्ही इंजिनिअरिंग चालू असताना भले केलं, परंतु ज्यावेळेस सिलेबस पाहिला जातो त्यावेळेस प्रत्येक वेळेस मार्केटमध्ये वेगवेगळी पुस्तकं अवेलेबल आहेत. तुम्ही कशातून अभ्यास करत होता? म्हणजे माझं एवढं फिक्स होतं की हँड रिटन नोट्स, म्हणजे स्वतःच्या नोट्स पाहिजे कोणत्या. मग मी जेव्हा ऑनलाईन कोचिंग लावलेलं तेव्हाच मग जे काही नोट्स असतील ते मी स्वतःच्या नोट्स बनवलेल्या. मग म्हणजे सगळे सब्जेक्टच्या एकतर थरोली नोट्स बनवलेला, आणि नंतर असं होतं की फर्स्ट रीडिंग झालं आणि मग ते कोचिंगकडून जे बुकलेट भेटले होते ते यूज केलेले. आणि जेव्हा सेकंड इयरमध्ये होते तोपर्यंत तर मी कॉलेजमध्ये होते तेव्हा रेफरन्स बुक म्हणजे जे थिओरॉटिकल सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी यूज केलेलं. मग जे काय हँड रिटन नोट्स मी बनवलेल्या क्लास चालू होते तेव्हा, मग त्याच नोट्स मी पूर्ण टाइम यूज केला. मग पण एवढं करत गेले होते की अपडेट करत गेले होते. म्हणजे जर MPSCचा सिलेबस पहिला बघायचा, मग जर MPSC देत असेल तर मग त्याच्यामध्ये एखादा पॉईंट माझ्या नोट्समध्ये मिसिंग असेल तर ते ऍड करत जायचं असं.
मग अपडेट करत गेले होते नोट्स. म्हणजे बाकीच्या मटेरियलपेक्षा तुमच्या माझ्या नोट्सवरती नोट्स जास्त वरतीच विश्वास मी का? केलं. मग प्रत्येकाने स्वतःच्या नोट्स काढायला पाहिजेत का? म्हणजे मला असं वाटतं की जर आपल्या हँड रिटन नोट्स असतील तर बऱ्यापैकी ते लिहितानाच एक कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये मटेरियल आपल्या ब्रेनमध्ये स्टोअर झालेलं असतं. मग ते रिव्हिजन करते वेळेस खूप इझी होऊन जातं. म्हणजे रिव्हिजन करते वेळेस आपल्याला कळून जातं की कोणतं कंटेंट आहे किंवा ह्याच्यामध्ये काय पॉईंट्स आहेत. आपण फक्त जस्ट पेज टर्न करते करते पण असं रिवाईज करू शकतो की हां हे पॉईंट्सचं ह्याच्यामध्ये हे डायग्राम आहे किंवा हे फॉर्म्युले आहेत, हे प्रोव्हिजन आहे असं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की त्या नोट्समध्ये नक्की नोट्स कोणत्या काढायच्या. कारण एखादं बुक असतं 200 पेजेसचं आणि त्या नोट्स होतात 150 पेजेसच्या. कसं करायचं? मग ते नोट्स काढते वेळेस हेच की सिलेबसची कॉपी पहिला घ्यायची, प्रिव्हियस इयर्सचे पेपर, आणि मग समजून घ्यायचं की ॲनालिसिस करायचं प्रिव्हियस इयर पेपरचं आणि समजून घ्यायचं की पॅटर्न काय आहे एक्झामचा, म्हणजे त्या ॲक्च्युअल एक्झामची डिमांड काय आहे. मग आणि आपल्याला म्हणजे आपण जे काढतोय ते रिक्वायरमेंट फुलफिल होतंय का. जर रिक्वायरमेंट फुलफिल होत असेल तर मग असं असू शकतं की पहिल्या युनिटचा जरा लेंदी येतील नोट्स, पण आपण ते अपडेट करत गेलं पाहिजे. स्वतःला असं चेक करत राहिलं पाहिजे की सेकंड युनिटचा थोडासा कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये येतील, कारण आपल्याला नोट्स बुक एवढ्या नाही बनवायच्या, म्हणजे नोट्स असल्या पाहिजे. मग आणि प्रत्येक वेळेस अजून असं हे होतं की मी रिव्हिजन करते वेळेस पण म्हणजे पहिले 1 रिव्हिजन गेलं, 2 रिव्हिजन गेलं, मी नंतर मग माझ्या त्या नोट्समधून म्हणजे असा डाटा काही झाला होता की ते नंतर नाही वाचलं तरी पण ठीक आहे. मग काहीच पॉईंट होते की ते मी वाचायची गरज होती, मग ते परत मी सेपरेट शॉर्ट नोट्स म्हणून काढल्या होत्या. हां. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यावेळेस आता नवीन विद्यार्थी येतील, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही. तुम्ही तर सुरुवातीला सांगितलं की तुमची पूर्व परीक्षेच्या आधी तुमचा 60% सिलेबस हा मेन्सचा झालेला होता. तर विद्यार्थ्यांना नक्की सुरुवात कुठून करायची हेच माहित असतं. जसं की एखादा नवीन कॅन्डिडेट आला त्याला तुम्हाला गाईड करायचं, काय सांगाल की नवीन विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे त्याच परीक्षांसाठी, म्हणजे एम टू अचिव्हमेंट पर्यंत. ह्याच्यासाठी सगळ्यात पहिलं की जी एक्झाम तुम्ही एम करताय की त्याच्यासाठी पहिलं बघायचं की सिलेबस काय आहे. दुसरा परत म्हणजे सेमच पॅटर्न सगळ्याचा की सिलेबस बघायचं, प्रिव्हियस इयर पेपर बघायचं आणि मग स्वतःच्या ॲबिलिटीज बघायच्या की म्हणजे ह्याच्यासाठी अजून मला स्वतःमध्ये काय काय व्हॅल्यू ॲड करायची गरज आहे. म्हणजे जर त्या एक्झामला क्लिअर करण्यासाठी म्हणजे डेडिकेशन तर लागतंच किंवा डिसिप्लिन, हार्डवर्क ह्या गोष्टी राहतातच, पण काहींच असतं की थिअरॉटिकल पोर्शन चांगला येतो, न्यूमरिकल येत नाही. पण म्हणजे आता इंजिनिअरिंगमध्ये बघितलं तर न्यूमरिकल पण लागतं आणि थिअरॉटिकल पण. मग जर न्यूमरिकल येत नसेल तर मग जास्त प्रॅक्टिस न्यूमरिकलची ठेवायची आणि थिअरॉटिकल पण सोबत सेम लेवलला ठेवायचा. पण असं नाही करायचं की आता न्यूमरिकल म्हणजे जे वीक पोर्शन आहे त्याला बेटर बनवण्यासाठी बाकीकडं दुर्लक्ष झालंय आणि बाकीचा परत वीक बनलाय, मग ते परत नाही तर लूप तयार होतं की एक म्हणजे करतोय आणि एक विसरतोय. म्हणजे माझी हेच स्ट्रॅटेजी हे होती की काही सब्जेक्ट म्हणजे मी स्वतः ॲनालिसिस केलेलं की जे सब्जेक्ट माझे स्ट्रॉंग आहेत ते मी स्ट्रॉंग लेवलला मेंटेन करायचे, रिव्हिजन करायचे त्याच्यासाठी, आणि जे वीक आहेत ते मग रिपीटेडली करून करून स्ट्रॉंग बनवत गेले होते. अच्छा. हा, तुम्ही सांगितलं की आधी ठरवायचं आपल्याला की एक्झाम काय नाही की आमच्याकडे जे फॉर्म सुटतील त्याचा अभ्यास सुरू करायचा. म्हणजे मग तसं असेल तर मग मी म्हणेन की पहिला जेवढे म्हणजे फॉर्म येत आहेत वगैरे किंवा तुम्ही इलिजिबल असता त्याच्यासाठी जे कॉमन सिलेबस आहे ते तरी सगळ्यात पहिला केला पाहिजे की जेणेकरून ह्या पण एक्झामला देता येईल ह्या. म्हणजे पण सगळ्यात पहिलं तर हेच असतं की ॲट अ टाइम सगळ्या गोष्टी नाही फोकस करू शकत, 100% नाही देऊ शकत. मग कोणती तरी एक बेस्ट अशी चूज करायची की जी स्वतःमध्ये त्या म्हणजे रिक्वायर्ड क्वालिटीज बेस्ट आहेत, कारण ज्या नाही आहेत त्या डेव्हलप करायला वेळ जातोच. मग ज्या आहेत त्याच्यातून म्हणजे पटकन घेऊ शकतो आपण. ज्यावेळेस तुमचा रिझल्ट आला पहिला त्यावेळेस तुम्ही म्हणजे गावाकडेच होता, घरी होते? काय सिच्युएशन होती, कसा पाहिला रिझल्ट? म्हणजे मी 5 वाजले 5:15 पर्यंत असं होतं की येईल म्हणून मी म्हणजे लास्ट इंटरव्ह्यू डेला येतो असं जनरल मेरिट लिस्ट, मग येईल असं मोबाईल घेऊन बसले होते. अपेक्षा होती की आपला हे रिझल्ट येणारच होता, तुमचा रिझल्ट येईल किंवा तुम्ही पास होता म्हणजे तेव्हा असं होतं की आलं तर येऊ शकतं किंवा माहिती नव्हतं ना इंटरव्ह्यूला मार्क्स किती पडतील, किंवा कधी कधी डाऊट पण येतो की म्हणजे शुअर असलं तरी पण डाऊट येतो आणि नॅचरल आहे ते. मग म्हणजे मी असं मोबाईल बघत बसले होते, पण काही 5:15 झाले, जाऊ दे ठीक आहे म्हणलं, मी साईडला ठेवून दिलं आणि असं बाहेर चाललेले तेवढ्यात मला म्हणजे माझा मावस भाऊ एक आहे
त्याचा फोन आला की कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचा रिझल्ट आलाय म्हणून असं. बरं. हा, मग लगेच दिदी होती, दिदीला सांगितलं आणि तेव्हा आई बाबा शेतात होते, मग त्यांना पण सांगितलं. हा, मग सगळे सेलिब्रेशन चालू झालं. मग ज्यावेळेस पहिला रिझल्ट आला तुमचा, हा. तो ग्रेड 2चा होता. हा. दुसरा रिझल्ट आला तो सुपर क्लास 1 होता. हा. आनंद कधी जास्त झाला? म्हणजे पहिला असतंय शेवटी. आणि आता सुपर क्लास 1च्या वेळेस असं म्हणजे एवढं तर माहित होतं की लिस्टमध्ये असणार आहे. म्हणजे पेपर म्हणजे मी जे लिहिलं होतं त्याच्यावरती विश्वास होता, त्याच्यामुळे माहित होतं की लिस्टमध्ये असणार आहे. आणि वर्स्ट केस जरी नसेल तर मी ऑलरेडी काहीतरी म्हणजे हातात आहे असं. त्याच्यामुळं म्हणजे सगळ्यात जास्त तर पहिला रिझल्टच्या वेळेसच. बरोबर. रिझल्ट ज्यावेळेस कुठलाही अधिकारी असो, रिझल्ट ज्यावेळेस येतो त्यावेळेस भरपूर लोक तुम्हाला भेटायला येत असतात आणि त्यांच्यासोबत त्यांची मुलं असतात. कोणी 8वीला असतं, कोणी 10वीला असतं, कोणी 12वीला असतं, कोणी ग्रॅज्युएशन झालेलं असतं. ते येतात आणि सांगतात की आमच्याही मुलाला अभ्यास करायचा आहे, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. त्यावेळेस कसं हँडल करतात? हा, म्हणजे आता त्यांना विचारायचं की तुला कशामध्ये इंटरेस्ट आहे. मी पॅरेंट्सना म्हणजे आता बऱ्यापैकी लोकांनी मला एक जवळपास 2024 पासून अप्रोच केलेलं की त्यांचा मुलगा असो किंवा मुलगी. मग मी पॅरेंट्सना अजिबात नाही विचारत. पहिलं ती जे कोण मुलगा असेल मुलगी त्यांना विचारते की तुझा इंटरेस्ट काय आहे, तू 10-15 वर्षांनी स्वतःला कुठे बघतो किंवा असं. तर आणि मग त्यांनी सांगतात की म्हणजे मला नाही माहिती किंवा हे करायचं, त्यांच्या जे मनात आहे ते सांगतात. मग मी असं विचारते की तुझा म्हणजे सब्जेक्टमध्ये पण म्हणजे आता एक असं आलं होतं की त्याला मॅथ्स आवडत होता, पण त्याचे पप्पा म्हणायचे की त्याला नीटमध्ये हे करायचंय. हा, मग म्हणजे मी त्याला असं विचारलं ना की तुला मॅथ्स आवडतंय की बायो, असं म्हणजे त्यांचं तेच कन्फ्युजन होतं. मग तर हेच गाईड केलं की तुला मॅथ्स आवडतंय तर तू 100% म्हणजे इंजिनिअरिंग करू शकतो किंवा बाकी कोणत्या फील्डमध्ये करू शकतो. पण असं गरजेचं नाही ना की जर नाही आवडत तर गेलंच पाहिजे. पण ते आजकाल असं झालंय की शेजारी किंवा मित्राचा मुलगा आहे तर पॅरेंट्स लोकांचं थोडं प्रेशर राहतंय किंवा पॅरेंट्स लोकांना जे अपॉर्च्युनिटी नाही भेटल्या ते त्यांनी लादतात असं मुलांवरती. बरोबर. म्हणजे परत एकदा तो 3 इडियट्स दाखवणं गरजेचं आहे. हा, सध्या गरज आहे. बरं, ह्या पालकांच्या गर्दीमध्ये असे पण काही असतात की हळूच सांगणारे असतात, ते एक स्थळ आहे. हा, ते पण राहतं. त्यांना कसं हँडल करता? हा, म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं की माझी मोठी दिदी आहे. अच्छा. हा, मग माझं हेच होतं की अजून मला खूप टाइम आहे, म्हणजे आपण नंतर बोलू शकतो ह्या विषयावरती. नक्कीच. ज्यावेळेस विद्यार्थी, जसं आपण सांगितलं, तुम्ही सांगितलं की पालक विचार करत नाहीत. भरपूर विद्यार्थी असतात की ते 8वी 9वी 10वी पासूनच त्यांच्या मनामध्ये ते स्पर्धा परीक्षा भरवली जातात. अर्थात पालकच हे चांगले असेल वाईट असेल त्याच्यावरती आपण जास्त बोलणार नाही, परंतु ते त्याच वेळेस त्यांच्या मनावरती बिंबवलं असतं. तुम्ही सांगितलं असं की त्याला आवड मॅथ्स मध्ये होती, परंतु त्याला मेडिकल फील्डमध्ये त्याला टाकायचं, किंवा एखाद्याला मेडिकलला जायचं असतं पण घरच्यांना वाटतं की नाही त्यांनी इंजिनियर झालं पाहिजे. त्याची स्वप्न काय आहेत किंवा त्याची आवड कशात आहे हे कोणीच पाहत नाही. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत येतात त्यांच्याकडे आम्ही नेहमी सांगत असतो प्लॅन बी असला पाहिजे, किंवा किती वर्ष याच्यात दिले पाहिजेत किंवा काय. आपण हे तर नाही म्हणू शकत की तुम्ही 2च वर्षात पास झाले पाहिजेत, किंवा तुम्ही 10 वर्ष द्या, किंवा तुम्ही 3 वर्ष द्या, किंवा तुम्ही या किंवा येऊ नका, हे सांगू शकत नाही. पण ज्यावेळेस एखादा कॅन्डिडेट येतो आणि तो ह्या चक्रव्यूहात अडकतो त्यावेळेस त्यांनी किती वर्ष या चक्रव्यूहात फिरलं पाहिजे? म्हणजे प्रत्येकाचं आता डिपेंड करेल की फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे. आणि दुसरं पण की म्हणजे काही लोकांचं असं माइंडसेट असतं की नाही झालंय ना तर ते लगेच असं अडॉप्ट करतात की किंवा ऍक्सेप्ट करतात की नाही होतंय तर ठीक आहे, आणि नंतर मग स्वतःला थोडं अपडेट करतात किंवा दुसरे स्किल्स शिकतात आणि दुसरीकडे कुठेतरी जॉईन होऊन जातात. पण म्हणजे प्रत्येकाने असं म्हणजे मी जेव्हा असं हे केलं ना, स्पर्धा परीक्षेमध्ये प्रिपेअर करायचं ठरवलंय, जे मगाशी बोलले की माझ्या गावातील दोघांचं झालेलं, त्यांना जेव्हा विचारलेलं तेव्हा त्यांनी पहिल्यांदाच सांगितलेलं की पहिला टाइम फिक्स कर की तू किती वर्षापर्यंत म्हणजे 2024-25 कधीपर्यंत एफर्ट्स देणार आहे, आणि नाही झालं तर काय करशील हे पण डिसाईड कर. म्हणजे आधी तू बॅकअप नको तयार करू, आधी तुझं 100% दे, आणि जर नाही झालं तर मग बॅकअप म्हणजे विचार कर की काय करशील असं. हा, मग ते प्रत्येकाने असं स्वतःच्या क्वालिटीज काय आहेत त्याच्यानुसार मग परत फील्ड चेंज करून ते अडॉप्ट करायला पाहिजे. हे ज्याला कळलं मग ते यशस्वी होऊ शकतो. म्हणजे एकतर पूर्ण त्या 4 वर्ष 5 वर्ष जर्नीमध्येच ऑलरेडी खूप शिकलेला असतो की नंतर कुठं जरी गेला तरी ते अडॉप्ट होऊन जातो तिथल्या सिच्युएशनला. तुम्हाला असं कधी वाटलं होतं का की अरे उगाच आपण या क्षेत्रात आलोय? म्हणजे ऍक्च्युली 2023चा जून
म्हणजे तेव्हा काय झालेलं की मी 2022ची मेन्स दिली होती, 2023ची प्रिलिम्स दिली होती आणि 22च्या मेन्सचा म्हणजे सिलेबस ऑलमोस्ट सेम होता. तर मी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये जे सायंटिफिक ऑफिसर म्हणून पोस्ट असते त्याच्यासाठी रिटन एक्झाम दिली होती. मग ते म्हणजे रिटन तर क्लिअर झाली, बट इंटरव्ह्यू त्याचा पूर्ण टेक्निकल राहतो. मग इंटरव्ह्यू काही नाही झाला. मग जूनमध्ये जेव्हा रिझल्ट आला इंटरव्ह्यूचा तेव्हा मला पहिल्यांदा असं वाटलं की बापरे, म्हणजे माझं आता इंटरव्ह्यू तर गेलाच आहे आता जर. आणि त्यातवरून काय झालं की 22च्या मेन्सची सेकंड आन्सर की आली होती आणि त्याच्यात माझे 4 मार्क्स कमी होत होते. मग हे 22चे मेन्स पण गेली आणि आता 23च्या प्रिलिम्सचं तर काय माहिती आता काय होतंय. म्हणजे लाईक हातामध्ये काहीच नाही आहे आणि अपकमिंग एक्झाम पण दुसरी अशी कोणती जवळ नव्हतीच की मी ते फोकस करू. मग तेव्हा असं वाटलेलं की म्हणजे माझी एक फ्रेंड होती, तिला पण म्हणलेलं, ती आता प्रायव्हेट जॉब करते, तिला पण म्हणलेलं की म्हणजे बघ आता मला कुठं भेटतंय का असं. म्हणजे ती वेळ अशी होती की तरी पण मी असं स्वतःला पुश करत गेले की नाही आता एवढं केलंय आणि एवढ्यात नाही सोडून द्यायचं आहे. म्हणजे एक दरवाजा बंद झालाय तर दुसरा नक्कीच उघडेल. मग ह्या आशेवरती हे केलं आणि शेवटी असं झालं की 22ची मेन्स पण निघाली चांगल्या लीडमध्ये आणि 23ची प्रिलिम्स पण निघाली आणि मग दोन्हीचे फायनल रिझल्ट पण आले. नक्कीच. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी होत असताना अभ्यास कशा करायचा? कारण तुम्ही तर घरी अभ्यास करत होता. कारण बरेच जण पुण्याला किंवा दिल्लीला जाऊन अभ्यास करतात, तुम्ही घरी अभ्यास करायचा. कसं असायचं तुमचं शेड्यूल, कसं असायचं, टाइम टेबल कसं असायचं? मोस्टली मी लाईक अर्ली मॉर्निंग करायचे. म्हणजे जेव्हा घरचे सगळे झोपलेले असतात तेव्हा स्टडी करायचा. घरचे उठायला लागले, थोडा गोंधळ सकाळी होतोच, मग त्यावेळेस मी एक झोप घ्यायचे थोडीशी आणि नंतर मग परत. म्हणजे घरी असं काही जास्त वातावरण स्टडीचं वगैरे असं पण नव्हतं, पण डिस्टर्ब पण एवढा जास्त नव्हता. म्हणजे मी जास्त टाइम तर टेरेसवरतीच असायचे. हां, मग बाकी कोण रिलेटिव्ह वगैरे आलं तर थोडा डिस्टर्ब व्हायचा, पण मग जे काही म्हणजे त्या टाईममधला माझा जे ठरलेला आहे स्टडी करायचा ते मी रात्री किंवा उद्या सकाळी पहाटे थोडंसं आधी उठून कव्हर करायचं. असं गॅप पडत होता कधी अभ्यासात? हां, म्हणजे साहजिक आहे, असं एवढा जास्त पडत नव्हता की मी 2 दिवस पूर्ण सिलेबसच्या टचमध्येच नाही. असं फक्त एखादा दिवस कुठं फंक्शन असला तर वगैरे जायचं फंक्शन. एवढं जास्त नाही, पण जास्त जवळचं असेल तर जावं लागायचं असं. ते तर आहेच. नक्कीच. आता ज्यावेळेस प्रत्येक जण अभ्यास करत असतो, काय केलं पाहिजे हे प्रत्येक जण सांगतो, अभ्यास कसा केला पाहिजे हे प्रत्येक जण, काय केलं नाही पाहिजे या क्षेत्रात अभ्यास करत असताना काय टाळलं पाहिजे? सगळ्यात पहिलं तर म्हणजे मला असं वाटतं की डिस्ट्रॅक्शन असेल तर नाही, म्हणजे मग तुमचा रँक नाही येणार किंवा सिलेक्शन नाही होणार. सगळ्यात पहिलं फोकस्ड माइंड पाहिजे आणि म्हणजे डेडिकेशन पाहिजे, त्याच्याशिवाय डिसिप्लिन नाही राहू शकत. आणि जर डिसिप्लिन्ड असेल तर मग म्हणजे काही पण करू शकतो असं. म्हणजे तेवढं माइंड पण फोकस राहतं. आणि म्हणजे मला असं जाणवलं की आपल्या ॲक्शन आपल्याला मोटिवेट करत असतात करायला. म्हणजे आज जर छान स्टडी झाला तर ॲटोमॅटिकली उद्या असं होतं की काल छान केलं, मला आज पण करायचं आहे. पण जर आज नाही झाला तर त्याचा रात्री गिल्ट येतो की नाही केलं मी, मग त्याच्यात थोडा टाइमपास होतो. मग उद्या थोडासा परत म्हणजे त्याचा इम्पॅक्ट पडतो की मागचं रिव्हिजन बाकी आहे किंवा काल जे स्टडी करायचं राहिला ते पण बाकी आहे, वरून त्या दिवसाचं जे शेड्यूल आहे ते पण बाकी आहे. त्याच्यामुळे म्हणजे असं की डिसिप्लिन राहिलं पाहिजे. नक्कीच. कारण या क्षेत्रात जर तुम्हाला यश मिळवायचं तर डिसिप्लिन सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हेच जर विद्यार्थ्यांनी जर लक्षात घेतलं तर 50% यश त्याच्यातच. म्हणजे मला असं वाटतं की आता कोण नाही विश्वास ठेवणार, पण म्हणजे 9th मधला माझ्यासाठी सगळ्यात टफ टाइम होता. मी मीडियम चेंज केलेलं, मराठी ते CBSE आणि म्हणजे ते पण नवोदयमध्ये होते. तर तिथं टीचिंग पण इंग्लिश टू इंग्लिश होते. मग असं म्हणजे मी बिलो ॲव्हरेज स्टुडंट होते. मग तेव्हापासूनच असं की कन्सिस्टंटली प्रयत्न करत राहायचं. म्हणजे भेटो किंवा न भेटो ती सेकंडरी आहे, पण प्रोसेस आहे ते एन्जॉय केलं पाहिजे, 100% दिलं पाहिजे. ते जमलं तुम्हाला? डायरेक्ट स्विच केलं तुम्ही 9वी मध्ये? हां, मग ते 9वीचा टाइम म्हणजे आता पण म्हणजे असं वाटतं की तेव्हा जे मी स्टडी केलं तेव्हा जे मी ॲक्च्युअल स्टडी करायला शिकले किंवा ज्या गोष्टी शिकले त्याच पुढं कॅरी झाल्या आणि मी सेम वेनी करत गेले. म्हणजे कन्सिस्टंटली. म्हणजे 9वीत असं होतं की मी पासिंगसाठी ट्राय करायचे, पण तेच मी असं कन्सिस्टंटली करत गेले तर 12th मध्ये मला 91.6% भेटले. क्या बात आहे.
तुम्ही जर तिथंच खचला असतं तर कदाचित तुम्ही 12वी पास पण नसतं झाला. मी 12th मध्ये पण परत पासिंगसाठी ट्राय केलं असतं. बरोबर, मग तेच तुमच्या लाईफमध्ये स्ट्रगल, म्हणजे तीच जर्नी होती की मी ते नंतर पण कधी असं डिमोटिवेट झालं तर मग स्वतःला समजवायचे की मी त्या टफ टाइम मध्ये हे केलंय, मॅनेज केलंय, तर ऑब्व्हियसली आता करू शकते. तेव्हा कमी एज होतं तरी पण केलंय, तर आता करूच शकते, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाहीये असं. अच्छा, तर तुम्ही 2 परीक्षा सलग पास झालात, पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही पास झालात. तुम्ही बाकीचे पण विद्यार्थी पास असतील, भरपूर वर्षापासून अभ्यास करतात. सगळ्यात अडचणीचं काय असतं बरं, म्हणजे नक्की यश का मिळत नाही किंवा काय यशस्वी होत नाहीत लवकर विद्यार्थी? आता प्रत्येकाचं कसं आहे की स्टडी करायचा पॅटर्न वेगळा असतो, एक्झामची नीड वेगळी असते. मग काही आता जेवढे मी बघितले माझे काही क्लासमेट वगैरे, ते स्टार्टच्या टाइममध्ये सिरियस राहतात की म्हणजे त्यांचा स्टडी लेवल पूर्ण पिकला असतो, पण ॲक्च्युअल टाइम आहे की एक्झामच्या आधीचा 1 महिना किंवा 2 महिने, मग तिथंच खरं म्हणजे टेस्ट सिरीज देतो, कॉन्फिडन्स बुस्टअप होतो. त्या टाइमला ते सिरियस नाही राहिले तर म्हणजे रिझल्ट तर दिसणारच आहे की म्हणजे नाही येत. मग म्हणजे हेच की पूर्ण टाइममध्ये असं नाही की एका टाइमला सिरियस आहे आणि नंतर ते सिरियसनेस गेलाय, म्हणजे पूर्ण टाइमला सिरियसनेस पण पाहिजे आणि म्हणजे ती जी लेवल आहे ना ती मेंटेन करता आली पाहिजे. असं नाही की एकदा पीक आहे तर एकदा लो, म्हणजे स्टडीमध्ये हे बाकी मोटिवेशनमध्ये येत राहतं, पण आपल्या इनपुटमध्ये ते नाही झालं पाहिजे की पण ते जे रेंज आहे ना ते मेंटेन करता आली पाहिजे. असं एक्सटर्नल मोटिवेशन पेक्षा तुम्हाला इंटरनल जास्त पाहिजे. म्हणजे इंटरनल मोटिवेशन असेल तर एक्सटर्नलची म्हणजे गरजच नाही. आणि मी तर म्हणेन की जी गोष्ट करायला एक्सटर्नल मोटिवेशन लागतं ती करूच नाही, असं म्हणजे फायर शुड बी विदिन असं. राईट. मग मला एक सांगा, तुम्ही टेस्ट सिरीज पण जॉईन केल्या होत्या, किती महत्व असतं टेस्ट सिरीजचं ह्या सगळ्या यशामध्ये? म्हणजे मी 2022ची टेस्ट सिरीज जॉईन केलेली तेव्हा घरीच होते. म्हणजे ऍक्च्युली मला वाटतं की ते मी राईट डिसिजन घेतले. मग ते एक्झामची नीड अशी नव्हती की मी ॲक्च्युअली एन्व्हायरमेंटमध्ये बसून दिलंच पाहिजे, असं MCQ होतं, मी ते कुठं पण देऊ शकत होते. मग मी ते 22चं घरून केलं, पण 23चं असं होतं की ॲक्च्युअली एन्व्हायरमेंट पाहिजे, कारण डिस्क्रिप्टिव्ह आहे, टाईम मॅनेजमेंट होते की नाही ते पण चेक करता आलं पाहिजे. म्हणून मग मी 23च्या टेस्ट सिरीजला फक्त पुण्यात आले होते. मग तेव्हा टेस्ट सिरीजमध्ये असं म्हणजे सुरुवातीला असं असतं प्रत्येकाचंच की काही गोष्टी चुकत राहतात, पण टेस्ट सिरीजमध्ये समजतं की आपण जे स्टडी केलाय ते आपल्याला देता येतंय का, किंवा आपला असा एक गैरसमज पण असतो की हे मला येतंय, पण ॲक्च्युली टेस्टला गेल्यावरती कळतं की हे मी विसरलोय. मग कधी कधी म्हणजे असं म्हणजे माझा भाऊच म्हणायचा की काय येतंय हे आठवण्यापेक्षा मी काय काय विसरले ते आठवायचं, म्हणजे चेक करायचं की मी हे विसरले का. मग असं सगळे पॉईंट्स कव्हर करायचे की हे विसरले ते विसरले, म्हणजे कन्सेप्ट सगळ्या. मग त्यांनी रिव्हिजन पण व्हायचं आणि जे येत नाही ते पण म्हणजे स्वतःचा विकनेस पण कळून जायचा. मग इम्प्रूव्हमेंटला स्कोप किती आहे ते पण कळून जायचा. मग टेस्ट सिरीजमध्ये हेच सगळ्यात जास्त आहे की टाइम मॅनेजमेंट आणि जे प्रेझेंटेशन आहेत ते पण, आणि जे व्हॅल्यू ॲडिशनवाले पॉईंट आहेत. म्हणजे आता एखादा टॉपिक येत असेल तर त्याच्यामध्ये असं नाही की तेवढंच लिमिटेड लिहिलं, म्हणजे जर जनरल आन्सर असेल त्यात काही युनिकनेस नसेल तर आपल्या म्हणजे लक्ष द्यायचं की त्या आन्सरमध्ये आपण थोडं एक्स्ट्रा काय देऊ शकतो की ते थोडं वेगळं होईल, युनिक होईल, म्हणजे फॅक्च्युअल डाटा असेल किंवा एखादं प्रोव्हिजन असेल असं. मग त्याच्यामुळं थोडं मार्क्समध्ये फरक पडतो. बरोबर. जे मेन एक्झाम मध्ये तुमच्या ज्या चुका होणार ते आधीच झालेलं आणि त्याच्यावरती सुधारणा करायला तुम्हाला संधी स्कोप. आणि असं म्हणजे पहिला टेस्ट सिरीजला असं नाही समजायचं की मार्क्स नाही येत आहे तर निगेटिव्हली नाही घ्यायचं, उलट असा विचार करायचा की इम्प्रूव्हमेंटला खूप स्कोप आहे, म्हणजे जेवढा कमी मार्क्स येतील तेवढा जास्त स्कोप असतो इम्प्रूव्हमेंटला. आणि ओव्हरऑल आपल्याला काय पाहिजे असतं प्रोसेसमध्ये फायनल एक्झामपर्यंत की इम्प्रूव्हमेंट करत राहायचं आहे, खालच्यापेक्षा आज बेटर करायचं आहे, आणि हे टेस्ट सिरीजमुळे पॉसिबल आहे. नक्कीच. खरं तर तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला पोस्ट मिळाली, डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये पण पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला पोस्ट मिळाली. अर्थात तुम्ही ग्रॅज्युएशन पासूनच तयारी करत होता, तुमचं टार्गेट ते होतं, तुमचं ध्येय ठरलेलं होतं, त्याच्यामुळे तुम्ही त्या दिशेने गेलात. तुम्ही सिलेबस पाहून सगळ्या तुमच्या नोट्स पण तुम्ही स्वतः तयार केल्या. आणि बरेच वेळा काय होतं की प्रत्येक विद्यार्थी ह्या गोष्टी करत असतो, परंतु एखादा नोट काढत असतो पण त्याला सिलेबसच माहित नसतो, सगळ्या गोष्टी एखाद्याकडे नसतात. तर तुमचा जर इंटरव्ह्यू ऐकला तर कदाचित बरेच विद्यार्थी नोट्स काढायला शिकतील. तुम्ही टेस्ट सिरीजचं महत्व सांगितलं, तुमचं टार्गेट, तुमची वेळ, अशा सगळ्याच गोष्टी जर
डोक्यात असतील, फक्त परीक्षेला आपण जाणार आहोत किंवा अधिकारी बनायचं आहे म्हणून घर सोडून पुण्यासारख्या ठिकाणी आलोय आणि वर्षानुवर्ष आपण तेच जर त्या नाही. चक्रात अडकत असेल तर म्हणजे काय उपयोग होणार नाही. घर सोडतानाच डिसाईड करायचं की ह्या एज पर्यंत किंवा ह्या टाइम पर्यंत मी ह्याच्यासाठी माझ्या साईडनी बेस्ट देणार आहे. मग बाकी म्हणजे म्हणतात नशीब वगैरे जे असेल ते, पण डिसाईड करायचं की मी माझ्या साईडनी बेस्ट देणार आहे. आणि एक म्हणजे असं म्हणतो ना आपण की वर्क एक्सटेंड्स टिल टाइम हॅज गिव्हन, असं म्हणजे काम तोपर्यंत वाढतं जोपर्यंत टाइम देतोय. मग आपण टाइमच असा छोटा द्यायचा की काम झालंच पाहिजे. मग टार्गेट डिसाईड केलंय तर एक टाइम पण डिसाईड करायचा. बरोबर. तुम्ही खरं तर तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं, तुमच्या कुटुंबाने जे स्वप्न पाहिलं होतं ते तुम्ही पूर्ण केलं. मला वाटतं तुमच्या क्षेत्रातली ही सर्वोच्च पोस्ट असेल, हा म्हणजे एमपीएससी मार्फत घेतली गेली. हा हा त्याच्यामुळे आता तुमचं या क्षेत्रातलं टार्गेट तर संपलं. झालं. भविष्यातलं टार्गेट तुमचं माहित नाही काय आहे, युपीएससी आहे की नाही, हं. परंतु खरं तर तुम्ही ह्या ज्या 2 पोस्ट मिळवल्या याबद्दल, आणि हे सोपं नव्हतं कारण डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होती, तुमचा पहिलाच अटेम्प्ट होता, हं. तुमच्यासाठी नवीन होतं, सगळ्यांसाठीच नवीन होतं, नाही. परंतु तुम्ही त्याच्यात यशस्वी झालात. त्याबद्दल तुमचं खरंच पुन्हा एकदा आभार Thank आणि you so much. अभिनंदन. आणि तुम्ही वास्तव गट्ट्यावरती आलात, खरं तुमच्या अभ्यासासोबत बहुमूल्य सल्ले दिले आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल. त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू सो मच.